सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा जाऊ हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपला आजचा विषय आहे की पितृपक्षात कोणत्या सेवा करायच्या. खरं तर सांगू का, आपण देवाची कोणतीही पितृपक्षात सेवा करू शकतो. बरेच जण म्हणतात की देवाचं या महिन्यात करू नये, पण खरं तर जेवढी जास्तीत जास्त जमेल तेवढी आपण पितरांची सेवा करावी आणि त्याचबरोबर आपली नित्यसेवाही चालू ठेवावी. तर आपल्याला आज पाहायचं आहे, मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, जो 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला, की आपल्याला भागवत संक्षिप्त 700 श्लोकी भागवत ग्रंथाचं आपल्याला मनन, चिंतन आणि वाचन करायचं आहे. मग तुम्ही 2 अध्याय दररोज असं क्रमश करू शकता किंवा तुम्हाला जमतील तेवढे पाठ करा. शेवट करते करविते हे स्वामी महाराज आहेत, त्यामुळे तुम्हाला जमतील त्याप्रमाणे सेवा करा. पण अजून मी तुम्हाला आज सेवा सांगणार आहे, ती ही सेवा आहे की आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात पितृसूक्त दिलेले आहे आणि पितृस्तोत्र दिलेले आहे. त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे या 15 दिवसात. हे 15 दिवस खूप महत्त्वपूर्ण आहेत. आपण मनुष्य काही ना काही ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो आणि ते ऋण फेडण्याचं काम हे आपलंच असतं. त्यामुळे ऋण फेडण्यासाठी आपल्याला भगवंताने हा जन्म दिलेला आहे. तर ते ऋण कोणतंही असू शकतं, मनुष्य ऋण, देव ऋण, पितृऋण, ऋषी ऋण. तर हे ऋण फेडण्यासाठी पंचमहायज्ञ करणं तितकंच महत्त्वपूर्ण असतं. तर आपल्याला आपल्या पितरांना ह्या 15 दिवसात सद्गती मिळवून देण्यासाठी, मुक्ती मिळवून देण्यासाठी आणि त्यांचं ऋण फेडण्यासाठी आपण पितरांचे संपत्ती वापरतो किंवा त्यांचा वारसा चालवतोय पुढं. म्हणजे आपली ही जबाबदारी आहे की आपल्या पितरांना सद्गती मिळवून देणे, त्यांना मुक्ती मिळवून देणे हे आपलं परम कर्तव्य आहे. तेही वरून पाहत या 15 दिवसात ते पृथ्वी तलावर येत असतात, पाहत असतात की आपण काय करतोय. शेवट आपण म्हणतो ना, देव हा भावाचा भुकेला असतो, त्याचप्रमाणे ही भावना आहे. ते स्वतः येऊन जेवतात का? नाहीत जेवत, पण आपण काय किती भावनेने त्यांच्यासाठी करतो तेही महत्त्वाचं असतं. आणि पितृदोष जेव्हा लागतो तेव्हा कोणतीही कामं तुमची यशस्वी होत नाहीत. पण जेव्हा पितरांचा तुम्हाला चांगला आशीर्वाद असतो तेव्हा कोणतंही काम तुम्ही हाती घेतलं तर ते अपयशी जात नाही, हेही तितकंच सत्य आहे. आणि या सुक्ताचे दररोज वाचन, तसेच अमावस्येला आपण हवनसुद्धा करून या पितृसुक्ताचं वाचन करू शकतो. आणि आपल्या पितरांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद असला तरच आपल्याला मनस्वास्थ्य, गृहशांती आणि कुटुंबास पितरांचं अखंड संरक्षण लाभतं, हेही तितकंच 100% खरं आहे. त्यामुळे आपल्याला जर आपल्या हातात घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळावं असं वाटत असेल तर पितरांना तृप्त करणं किंवा पितरांची सेवा करणं खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्हाला पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र वाचन या 15 दिवसात करायचं आहे. ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल. तर ते पितृसूक्त छोटंसं आहे, 171 आणि 172 पान नंबरवर आहे. तर हे पितृसूक्त किंवा स्तोत्र वाचताना काही नियम आहेत, ते पाळायचे आहेत. तर ही सेवा करताना काय करायचं, आपण जेव्हा सकाळी अंघोळ करतो, अंघोळ केल्यानंतर देवघरात देवपूजा नित्यसेवा करायच्या अगोदर आसनावर एक आसन घ्यायचं की ते 15 दिवस त्या आसनाला कुणीही हात लावणार नाही. तर ते आसन टाकायचं, दक्षिणाभिमुख बसायचं. दक्षिण आपल्या घराची दक्षिण दिशा कुठे असेल तिकडे तोंड करून बसायचं आणि त्यानंतर पितृसूक्त पठण करायचं आणि त्यानंतर पितृस्तोत्र असे दोन्हीही वाचन करायचे. 171 आणि 172 पान नंबरवरचं वाचन करायचं आणि त्यानंतर उठायचं आणि हातपाय धुवून त्या बस्कराची घडी घाला. म्हणजे जे आसन घेतले त्या आसनाची घडी घाला, एका जागी ठेवा की जिथे कुठेही त्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचा त्या आसनाला हात लागणार नाही. आणि उठा, बाथरूममध्ये जावा, हात पाय स्वच्छ धुवा आणि मग तुम्ही देवपूजा करू शकता किंवा तुमची कोणतीही कामं करू शकता. हा नियम पाळा तरच पितृसूक्ताचं पठण करा. मी हा मनाचा नियम सांगत नाही, हा नियम नित्यसेवेत दिलेला आहे. त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की हा नियम पाळा आणि दक्षिण दिशेला तोंड करून वाचन करा. आणि पितृसूक्त दररोजसुद्धा वाचू शकतो, पण हे नियम आपल्या दररोज लक्षात राहत नाहीत. आपल्याला सवय काय असते की दररोज उठल्या उठल्या आधी आपण देवपूजा करत असतो.
त्यामुळे आपल्याकडून वर्षभर तर पितरांची सेवा होत नाही, पण हे 15 दिवस ही खूप महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे 700 श्लोकी भागवत ग्रंथ वाचन करा. पंचमहायज्ञ आवर्जून सांगते, प्रत्येकाने पंचमहायज्ञ करा. तुमचा कसलाही प्रखर पितृदोष असतो तो कमी होतो. आणि कोणतीही गोष्ट 1-2 दिवसात, महिन्यात घडत नाही. कोणत्याही गोष्टीला सातत्य असावं लागतं, तेव्हा ते घडते किंवा त्या गोष्टीला यश येतं. त्यामुळे 6 महिन्यानंतर, वर्षानंतर तुम्हाला स्वतः फरक पडेल. आपल्याला वेगळं असं खर्चिक काय आहे का हो पंचमहायज्ञात? काहीही नाही. पहिल्या आपल्या आई, आजी तुम्ही पाहिलं असेल की कधीही चुलीवर स्वयंपाक करताना चुलीला आणि अग्नीला घास टाकायच्या. आपल्याकडून होतं का आता तसं? नाही होत. पण आपण जे करू शकतो ते करायलाच हवं. आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला तो वारसा चालवायला दिलाय ना, तो आपण आपल्या पुढच्या पिढीला तरी आपल्याला कमीत कमी देता आला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी पितृसूक्त पठण करा, पितृस्तोत्र करा आणि पंचमहायज्ञ करा. कसलाही प्रखर पितृदोष कमी करण्याची ताकद ही पंचमहायज्ञात आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते. आणि ह्या सेवा सर्व अनुभवसिद्ध आहेत आणि ह्या सेवा केल्यानंतर मनोवांछित फळप्राप्ती होते किंवा आपले पितृ तृप्त होतात. कसलाही पितृदोष आपल्याला लाभत नाही. आणि गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की प्रत्येक स्वामी समर्थ सेवेकरांनी ही सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या. आणि आपण नित्यसेवेसारखी ही सेवा आपल्या नित्यसेवेचाही भाग व्हावा. न खंड पडता पितॄंची सेवा करावी. पण आपल्याकडून दररोज पितरांची सेवा होत नाही. पण ही 15 दिवस खूप महत्त्वपूर्ण आहेत. या 15 दिवसात या सेवा करा, ही माझी प्रत्येकाला कळकळून विनंती आहे. आणि या सेवेनी आपला पितृदोष निवारण करण्याची या सेवेत ताकद आहे. तसेच कुलदैवता यांची कृपा प्राप्त करण्याची या सेवेमध्ये ताकद आहे. आणि तुम्हाला कोणत्याही कार्यात यश प्राप्त करून देणारी आणि आध्यात्मिक प्रगतील अडचणींचे निवारण करणारी ही सेवा आहे. त्यामुळे हे 15 दिवस पुन्हा येत नाहीत, पुढच्याच वर्षी. त्यामुळे पितृपक्षातले हे 15 दिवस वाया घालवू नका. पितृपक्षातले हे 15 दिवस आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी घालवा, हेच माझं सगळ्यांना सांगणं आहे. त्यामुळे पितरांची सेवा करा, स्वामींची नित्यसेवा करा. झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ.